नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. मागील अनेक दिवसांपासून गुन्हेगारीनं ग्रासलेल्या बीड जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली असून बीट अंमलदारानंच महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय अर्थात सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या विनाशासाठी हे ब्रीदवाक्य महाराष्ट्र पोलिसांचं आहे. मात्र हे कायद्याचे रक्षकच भक्षक बनले आहेत का, असा प्रश्न पडावा अशी धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एका महिलेला बोलावून पाटोदा पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार उद्धव गडकर यानं महिलेवर बलात्कार केल्यानं शहरात एकच खळबळ उडाली आहे. पाटोदा पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार संबंधित महिला ही पाटोदा पोलीस ठाण्यात नेहमी ये जा करत होती. त्यामुळे बीट अंमलदार उद्धव गडकर याच्याशी संबंधित महिलेची ओळख झाली. मोबाईल क्रमांकाचीही देवाणघेवाण झाली. त्यानंतर या दोघांमध्ये संभाषण सुरू झालं आणि याच संधीचा फायदा घेऊन या बीट मार्शल उद्धव गडकरनं महिला दिनाचं निमित्त सांगून त्या महिलेला पाटोदा इथे बोलावून तिच्यावर बलात्कार केला. संबंधित महिलेनं आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिला चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास संबंधित महिला ही तक्रार दाखल करण्यासाठी पाटोदा पोलीस ठाण्यात येऊन तिनं स्वतः पोलीस निरीक्षकांसमोर संपूर्ण आपबीती सांगितली. या घटनेचं गांभीर्य पाहून पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हुनगुडे यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात भेट देत तपासासंदर्भात सूचना केल्या आणि संबंधित बीट मार्शल पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील फिर्यादी महिला ही 25 वर्षाची असून मूळ राहणारी गेवराई तालुक्यातील आहे आणि सध्या पुण्यामध्ये राहत आहे. 10-15 दिवसापूर्वी आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार गडकर यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यानंतर आज ती पुणे ते बीड येथे जात असताना गडकर यांनी त्यांना फोन करून कळवले की आज पोलीस स्टेशनला कार्यक्रम आहे, तर त्या अनुषंगानं उतरणार असेल तर उतर. त्यानुसार ती बसवरून उतरली आणि तिला स्टेट बँकेजवळ यायला सांगितले. त्यानंतर गडकर हे तिथं पोचले. मोटरसायकलने हे त्यांच्या स्वतःच्या घराकडे जायला लागले, एका रूमकडे जायला लागले थोडक्यात, आणि महिला त्यांच्या पाठीमागे गेली. तिथं गेल्यानंतर महिलेच्या लक्षात आलं की रूममध्ये कोण नाही, एकटीच आहे, म्हणून तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. तर या आरोपीने त्यांच्या कानाखाली मारली आणि तुला चोरीच्या गुन्ह्यात अडकून टाकेल अशी म्हणून बलात्कार केला. या अनुषंगानं पोलीस स्टेशन पाटोदा येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी अटकेची कारवाई सुरू आहे. आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहे. यानंतर पुढील तपास कसा काय राहणार सर? पुन्हा सध्या FIR दाखल करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे. मग या तपासाच्या अनुषंगाने जोही काही तपास आहे, की साक्षीदार असतील, घटनास्थळ असेल, निश्चित असेल, पंचनामे असतील, जोही काही तपास आहे तो करणार आहोत. हा जो गुन्हा दाखल झाला त्याचा गुन्हा नंबर 77/25 भारतीय न्याय संहिता कलम 64(2)(a)(1) अन्वये दाखल करण्यात आलेला आहे. स्टेट बँकेजवळ सांगितलेलं आहे. आम्ही तिला प्राथमिक विचारलं तर त्यांनी सांगितलं की मी साहेब स्वतः दाखवेन की घर कोणतं आहे. स्टेट बँक पाठवण्याचे पाठवते बाहेर. स्टेट बँक पाठवतच. आता कुठली ऐकून घ्या, ती पुण्याला राहते, गेवराईची राहणारी आहे. हा कार्यक्रम कोणता, काही त्याच्यात उल्लेख आहे का तसं काही? यातील जे आरोपी आहेत त्यांनी सांगितलं की फोन करून सांगितलं महिला दिनाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे ऑफिसला येईल असे बोलले.